महिला आरक्षणाबाबत काँग्रेसच्या खासदार शोभा बच्चाव यांचा अहिल्यानगरात हल्लाबोल. प्रशासनाला धरले धारेवर. महिलांच्या आरक्षणासाठी काँग्रेस रणांगणात, सरकारवर जोरदार प्रहार. महिला आरक्षणावरून राजकारण तापले. महिलांना आरक्षण नव्हे, संरक्षण हवे, खासदार शोभा बच्चाव. महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात आणि देशात राजकीय वातावरण तापले असताना काँग्रेसच्या खासदार शोभा बच्चाव यांनी भाजप व केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. भाजपाचे बोलणे हे लबाडाचे बोलणे असून महिला आता सर्व काही ओळखून आहे. आज महिलांना आरक्षण नको तर संरक्षण द्या अशी म्हणण्याची वेळ आली आहे, असं परखड वक्तव्य अहिल्यानगर शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालय येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केले. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, शहराध्यक्ष दीप चव्हाण, महिला काँग्रेसच्या सदस्या प्रतिभाताई घोगरे, ब्लॉक अध्यक्ष फिरोज खान तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महिला आरक्षणाबाबत काँग्रेसने कधीही विरोधाची भूमिका घेतलेली नाही. उलट 2023 मध्ये केंद्र सरकारने संसदेत सादर केलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने ठाम पाठिंबा दिला होता. हे विधेयक संसदेत मंजूर होऊन राष्ट्रपतींचीही मान्यता मिळालेली आहे. मात्र काँग्रेसने विरोध केला असा खोटा प्रचार भाजपकडून केला जात असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत खासदार शोभा बच्चाव यांनी केलाय. पाहुयात ही पत्रकार परिषद. संसदेमध्ये 16 आणि 17 तारखेला 3 बिल त्या ठिकाणी मांडण्यात आले. त्याच्यामध्ये 131 घटना संशोधन बिल होतं, त्याच्यानंतर परिसीमन बिल होतं आणि केंद्रशासित विधेयक दुरुस्ती बिल होतं. तर त्याच्यामध्ये 2 दिवसाच्या चर्चेमध्ये सगळ्यांनी अतिशय सखोलपणे त्याच्यावर चर्चा केली आणि मतदान रात्री घेण्यात आलं. तर 2/3 मतदान हे न मिळाल्यामुळे हे बिल नामंजूर झालेलं आहे. याच्यामध्ये जे काही महिला आरक्षणाचं जे बिल होतं तर त्याला सप्टेंबर 2023 मध्येच मान्यता मिळाली होती, ते मंजूर झालं होतं आणि 16 एप्रिलला सन्माननीय आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देखील अध्यादेशावरती सही केलेली आहे. त्याच्यामुळे महिला विधेयकाला नामंजूर करण्यासाठी किंवा विरोध करण्याचा विषयच येत नाही, ते आधीच मंजूर झालेलं होतं. आणि हे जे बिल होतं हे सेन्सस आणि परिसीमन याच्या संदर्भामध्ये बिल होतं. हे घाईघाईमध्ये आणलं. राज्यामध्ये 5 ठिकाणी देशामध्ये 5 राज्यांच्या निवडणुका चालू आहे. त्याच्यामध्ये पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू इथे मतदान अजून बाकी आहे. परंतु शासनाला हे माहिती आहे, केंद्र शासनाला, की या ठिकाणी आपलं सरकार नाही, आपली सत्ता नाही, तर या ठिकाणी महिलांची मतं आपल्याला मिळणार नाही आणि त्याच्यामुळे हे घाईघाईने बिल आणलं आणि त्याच्यामुळे महिलांची मतं आपल्याला मिळतील असा त्यांचा घाट होता, असा फार्स त्यांनी त्या ठिकाणी तयार केला. परंतु हे नामंजूर झाल्यामुळे त्यांनी काँग्रेसने महिलांना विरोध केला असं दाखवलेलं आहे. परंतु हे संपूर्णपणे चुकीचं आहे आणि निराधार आहे. काँग्रेसनेच महिलांचा आजपर्यंत सन्मान केला, महिलांना ताकद दिली, महिलांना राजकारणामध्ये पुढे आणलं. अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा आदरणीय सरोजिनी नायडू या झाल्या, पहिल्या महिला अध्यक्ष झाल्या. त्यानंतर आपल्या श्रीमती इंदिरा गांधी झाल्या, श्रीमती सोनिया गांधी झाल्या, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी झाल्या. त्यानंतर लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार या काँग्रेसच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाल्या. पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी या काँग्रेसच्या झाल्या मुख्यमंत्री. परिसीमनला विरोध असा आहे की पहिले तुम्ही 2026 ला जनगणना करा, सेन्सस करा आणि त्याच्या आधारावरती तुम्ही परिसीमन करा, की जेणेकरून ST, SC, OBC सर्व घटक पक्षांना न्याय मिळेल आणि त्या माध्यमातून जे काही आपल्याला केंद्रात आणि राज्यामध्ये म्हणजे लोकसभेत आणि विधानसभेमध्ये आरक्षणाच्या जागा वाढवायच्या असतील तर त्याच्या आधारे वाढवा. आता जे बिल आहे ते ज्या सध्या जागा आहेत 543 त्याच्या आधारावरती या बिलाला मंजुरी देण्यात.
नाही, आता तर असं आहे की 850 जागा त्यांना वाढवायच्या आहेत. त्या 850 जागा आणल्या कुठून? काय त्यांनी क्रायटेरिया लावला? तुम्ही सेन्सस करा आणि त्या सेन्सस प्रमाणे जे पण काही उत्तर भारत असेल, दक्षिण भारत असेल, केंद्रशासित प्रदेश असेल, त्याच्यात जे जे काही सेन्ससनुसार निष्कर्ष येईल त्याच्याप्रमाणे तुम्ही जागा वाढवा. नाही नाही, दक्षिण उत्तरचं काहीच नाही. दक्षिणला वेगळा न्याय, उत्तरला वेगळा न्याय असं नाही. सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. आत्ता मिळत नाही कारण ते त्यांनी जर सेन्सस शिवाय हे केलं, परिसीमन केलं तर ते चुकीचं आहे.